आज या ठिकाणी शिवसेना, भाजप, आरपीआय, रासप आणि शिवसंग्राम या महायुतीच्या लोकसभेच्या प्रचाराच्या निमित्तानं कार्यकर्त्यांचा मेळावा, विजयी संकल्प मेळावा आणि हा मेळावा आयोजित केला। आणि या मेळाव्यासाठी ज्यांनी आताच मार्गदर्शन केलं ते आपल्या विभागाचे लोकप्रिय आणि कार्यसम्राट आमदार आदरणीय महेशदादा लांडगे, व्यासपीठावर उपस्थित असलेले एकनाथरावजी पवार, महापौर राहुलदादा जाधव, माजी महापौर, त्याचप्रमाणे माऊलीदादा लोंढे, प्रतिभाताई, सुलभाताई आणि सर्व सन्माननीय नगरसेवक रामशेठ गावडे, दत्ताबा गायकवाड। आता नाव सगळ्यांचे घेऊ शकतो, परंतु कार्यक्रमाला उशीर झाला। व्यासपीठावरचे सगळे माझे सन्माननीय बंधू आणि भगिनींनो, मला खरंच मनापासून आनंद होतो की इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये शिवसेना भाजप युतीचा, महायुतीचा विजय संकल्प मेळावा या ठिकाणी संपन्न होता। आणि ह्या मेळाव्यामध्ये महेशदादांनी जे मार्गदर्शन केलं ते आपण सगळ्यांनी शांतपणे ऐकलं। एखादा आमदार कसा असावा, कामं कशी करावीत आणि लोकांमध्ये लोकप्रियता कशी टिकून राहावी, तर ज्वलंत उदाहरण म्हणजे महेशदादा। तसं महेशदादाचा माझा परिचय तसा जुनाच आहे। दरम्यानच्या काळामध्ये पक्षीय पातळीवर काही मतभेद झाले जरी असले तरी मला नेहमी वाटायचं की महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक दमदार आमदार म्हणून महेशदादाच आहे। मला नेहमी जाणीव व्हायची आपण सगळे भाजपचे आणि महायुतीचे कार्यकर्ते या ठिकाणी जमलात। माझ्या दोन्ही निवडणुकीला, तिन्ही निवडणुकीमध्ये माझ्या विजयामध्ये सगळ्यात जास्त मोलाचा आणि महत्त्वाचा हातभार लागला तर सगळ्या माझ्या भाजप, शिवसेना, आरपीआय आणि सगळे महायुतीचे कार्यकर्ते पुन्हा एकदा या ठिकाणी पाहिल्यावर मला मनापासून आनंद होतोय। आजची ही निवडणूक आहे खऱ्या अर्थानं देशाच्या दृष्टीनं महत्त्वाची निवडणूक आहे। ही निवडणूक पुढचे 5 वर्ष देशाचं नेतृत्व कोण करणार आहे, पुढचे 5 वर्ष आपल्या देशाच्या नेतृत्वाची धुरा कोणाच्या खांद्यावर आहे, आपल्या देशाचं पुढच्या 5 वर्षाचं भवितव्य काय असणार आहे, जगाच्या बाजारामध्ये भारताची काय किंमत असणार आहे, ही सगळी ठरवणारी ही निवडणूक आहे। जागतिक पातळीवर गेले 5 वर्ष आपण सगळेजण पाहता। मी 15 वर्ष लोकसभेमध्ये सक्रिय भाग घेऊन काम केलं। अगोदरचे 10 वर्ष UPA 1 आणि UPA 2 चा कारभार जवळून पाहिला। हे 5 वर्ष सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं नेतृत्व जवळून पाहिलं। त्यांच्याबरोबर जवळून काम करण्याची संधी मला मिळाली। आणि म्हणून हे सगळं पाहता आपल्या पुढे आता लोकांना हाच विचार करायचा की आपल्या पुढे 2 पर्याय आहेत। या देशाचं नेतृत्व करण्यासाठी फक्त 2च पर्याय आहेत, त्याप्रमाणे आपल्याला मतदान करायचं। एक पर्याय आहे नरेंद्रजी मोदी, ज्यांनी गेल्या 5 वर्षामध्ये जगाच्या पाठीवर भारताची मान खऱ्या अर्थाने उंचवली। जेव्हा नरेंद्रजी मोदी मॅनहॅटनच्या न्यू एरेना या स्टेडियममध्ये जवळजवळ 50,000 लोकांच्या उपस्थितीमध्ये तिथं भाषण केलं, सगळ्या जगानं जवळून पाहिलं। सगळ्या जगाला खऱ्या अर्थानं भारताची ओळख त्या भाषणामध्ये, त्या कार्यक्रमाच्या माध्यमातून झाली। अनेक देश आहेत जगामध्ये, भारतीयांची किंमत यापूर्वी कधी नव्हती। तेवढी किंमत आणि तेवढी इज्जत आज जगाच्या बाजारामध्ये, युरोपमध्ये असेल, अमेरिकेमध्ये असेल, युरोपमध्ये अमेरिका असेल, आशिया खंडामध्ये कुठेही जा,
भारतीयांची खरी ओळख आणि सन्मानाची ओळख ही गेल्या 5 वर्षापासून नरेंद्र मोदीजी यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या कारभारामुळे झाली. आणि म्हणून नरेंद्र मोदी हा एक पर्याय आणि दुसऱ्या बाजूला राहुल गांधी. मग मला विचारायचं आपल्या सगळ्यांना, ह्या सगळ्या मतदारांना मला नम्रपणे विचारायचं आहे, तर राहुल गांधी ह्या देशाचं नेतृत्व करण्यासाठी हा पर्याय होऊ शकतो का? आणि म्हणून आजच्या तारखेला भारताच्या कानाकोपऱ्यामध्ये लहानापासून थोरापर्यंत, तरुणांपासून सगळ्यांकडे एकच नाव सगळ्यांच्या मुखामध्ये आहे की ह्या देशाचं नेतृत्व पुन्हा एकदा आपल्याला नरेंद्र मोदींकडेच द्यायचं. आता का नरेंद्र मोदींना पंतप्रधान करायचं? त्यांच्या कारभाराची सुद्धा, या सरकारच्या कामगिरीची सुद्धा आपण थोडं सिंहावलोकन करायला पाहिजे. 5 वर्षामध्ये झालेल्या अनेक विकास योजना, देशाचं मी काही सांगणार नाही, पण आपल्या मतदारसंघापुरतं, आपल्या जिल्ह्यापुरतं मी तुलनात्मक परिस्थिती सांगेन. फारसे जास्त बोलणार नाही, पण 2 मुद्दे बोलेन. मी जवळून पाहिलेले 15 वर्ष खासदार असताना ह्या जिल्ह्यामध्ये ज्या काही नवीन नवीन घडामोडी व्हायच्या, ह्या सुधारणा व्हायच्या. उदाहरणार्थ मेट्रो रेल, मेट्रोचा विचार हा जवळजवळ 15 वर्षापासून चालू आहे. आणि त्या मेट्रोचे 15 वर्षापासून ज्या काही मिटिंग व्हायच्या, त्या खासदार म्हणून मी 15 वर्षापासून ज्या सगळ्या मिटिंगला अटेंड करत आलो आहे, परंतु कागदाच्या वर असलेली मेट्रो कधी पुढे हल्ली नव्हती. त्या मेट्रोला खऱ्या अर्थानं मुहूर्त मिळाला ह्या सरकारच्या काळामध्ये. नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वाखाली हे सरकार सत्तेवर आलं. त्याच्या दुसऱ्या दिवसापासून हे सगळे महत्त्वाच्या प्रकल्पाला चालना मिळाली. आज आपण पाहतो मेट्रोचं काम किती आहे. का नाही गेल्या 10 वर्ष, त्यांच्या काळातल्या 10 वर्षामध्ये एकही काप फाईल इकडची तिकडे हल्ली नाही, फक्त मिटिंगा. माझ्या मतदारसंघातले अनेक असे प्रकल्प आहेत. आज या प्रकल्पावर माझ्यावर टीका करतात की खेडला ट्रॅफिक आहे, चाकणला ट्रॅफिक आहे, नारायणगावला ट्रॅफिक आहे. मला आपल्याला आवर्जून सांगायचं की खेड पासून सिन्नर पर्यंतच्या रस्त्यासाठी 10 वर्षे काँग्रेसच्या कारकिर्दीमध्ये मी प्रत्येक मंत्र्याला भेटलो, पंतप्रधानांपर्यंत गेलो की ह्या रस्त्याला मला मंजुरी द्या, हा रस्ता रुंदीकरण करायचं आहे. काँग्रेसच्या काळामधल्या 10 वर्षामध्ये त्यांनी रस्त्याकडे ढुंकून पण पाहिलं नाही, रुपयाचा फंड टाकला नाही, कामाकडे बघितलं सुद्धा नाही. हे सरकार ज्यावेळेला सत्तेवर आलं, पहिल्याच वर्षामध्ये नितीनजी गडकरी यांनी या प्रकल्पाचा सहानुभूती विचार केला आणि 2014ला काम चालू झालं. आज टीका होते की कांबो रस्त्यावर ट्रॅफिक आहे, खेडला ट्रॅफिक आहे, चाकणला ट्रॅफिक आहे. हो, बरोबर आहे, पण 10 वर्षामध्ये तुमच्या काळामध्ये काही झालं नाही, ते आमच्या काळामध्ये 5 वर्षामध्ये 80% काम पूर्ण झालं. हे तर बघायला अगोदर विचार करा. 80% काम पूर्ण झालं त्याचं काही नाही, 20% काम बाकी राहिले त्याच्यावर टीका होते. असे अनेक प्रकल्प आहेत जे ह्या सरकारनं सहानुभूतीपूर्वक पाहिलं. 2004 ते 2014 मी प्रत्येक रेल्वेच्या अर्थसंकल्पामध्ये शिवसेनेचा प्रमुख वक्ता म्हणून मी पुणे नाशिक रेल्वेची मागणी करत होतो. दुर्दैवानं त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं. काँग्रेस सरकारनं कधीही पुणे नाशिक रेल्वेचा सकारात्मक विचार केला नाही. रेल्वे तोट्यात जाईल अशा प्रकारची मला लेखी उत्तर आली. ह्या सरकारनं जेव्हा 2014-2015 मध्ये मी मागणी केली, सुरेश प्रभूंकडे गेलो, पंतप्रधानांकडे गेलो, बैठक घेतली आणि 2016ला ह्या प्रकल्पाला मंजुरी दिली. 16 वर्ष लागली, 15 वर्ष लागली हे सगळं मंजूर करायला. आज ही सत्ताधारी मंडळी मला विचारतात की रेल्वेचं काय झालं, रेल्वेचं काय झालं. तुमच्या काळात काहीच झालं नाही, रुपये पडला नाही, काहीच केलं नाही. आमच्या सरकारच्या काळामध्ये त्याला चालना मिळाली, प्रकल्पाला मंजुरी मिळाली, पैसे पडले, 100 कोटी रुपये टोकन पण पडले. आता प्रकल्प केव्हाही पूर्ण होईल. असे हे माझ्या मतदारसंघातलं सांगतो, अशा अनेक प्रकल्पाला चालना ह्या सरकारच्या काळामध्ये मिळालेली आहे. अनेक योजना आहेत. ह्या योजनाच्या संदर्भामध्ये पुन्हा एकदा बोले. आपला रेड झोनचा प्रश्न आहे. रेड झोनच्या प्रश्नामध्ये मी आपल्याला आवर्जून सांगेन, सुरुवातीचे 10 वर्ष, त्याच्या अगोदरचे काही वर्ष काँग्रेसच्या काळामध्ये कुठल्याही मंत्र्यांनी एकही पेपर इकडचा तिकडा हलवला नाही.
2014ला ज्यावेळेला आमचं सरकार सत्तेत आलं त्यावेळेला मंत्री मनोहरजी पर्रिकर यांनी जवळजवळ अर्ध्याच्या वर काम पूर्ण केलं होतं. दुर्दैवाने त्यांना संरक्षण मंत्री पद सोडून दुसरीकडे जावं लागलं, अन्यथा हा सगळा निर्णय जवळजवळ झालेला आहे. ठीक आहे, त्याला वेळ लागेल, त्याला तांत्रिक दृष्ट्या ते जर अडकलं असलं तरी सकारात्मक त्याच्यावर काम करण्याची जबाबदारी ही फक्त या सरकारच्या काळामध्येच झाली. बैलगाड्याच्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये महेश दादांनी आता विषय काढला. आज विरोधक आले, जो तो उठतो सगळं विमानतळ बैलगाडा सगळं काय माझ्यावर टाकायला सुरुवात झाली आहे. बैलगाड्याच्या संदर्भामध्ये मला आपल्याला आवर्जून सांगावंसं वाटतं, मुळात बैलगाडा शर्यती बंद झाले ह्या सरकार त्यांच्या सरकारच्यामुळे. आज नवीन उमेदवार उभा राहिला आणि सांगायला लागला की बाबा बैलगाडा शर्यती मी 6 महिन्यामध्ये वर्षभरामध्ये चालू करेन आणि चालू केल्यानंतर घोडीवर मी बसेन. आता मला कळत नाही 5 वर्ष मग तू कुठं होतास? 5 वर्ष जेव्हा आंदोलन होते, ज्यावेळेला महेश दादावर केस झाली, माझ्यावर केस झाली, शरद सोनवणेवर केस झाली, त्यावेळेला तुम्हाला बैलगाड्याची आठवण झाली नाही? चाकणमध्ये एवढं मोठं आंदोलन झालं, सरकारनं कायदा मंजूर करून घेतला, त्यावेळेला तुम्हाला काही सुचलं नाही. आणि मुळातच तामिळनाडूमध्ये ज्यावेळेला जल्लीकट्टूसाठी आंदोलन झाली, कमल हसन, रजनीकांत ते लोक रस्त्यावर उतरले. तू पण अभिनेता आहे ना, मग तू कधी आंदोलनामध्ये सहभागी झाला, कधी विचार केला? या सरकारनं या सगळ्या प्रश्नाच्या संदर्भामध्ये सरळ जर कामगिरी पाहिली तर ह्या आमच्या एनडीए सरकार असेल किंवा शिवसेना भाजपच्या सरकारनं जी कामं केली 5 वर्षामध्ये ती गेल्या 20 वर्षामध्ये झाली नाही. मी कागदोपत्री पुरावे आपल्याला द्यायला तयार आहे. आणि म्हणून मी आपल्याला सांगतो, प्रत्येक जिल्ह्यामध्ये आज विकास कामाच्या संदर्भामध्ये पायाभूत सुविधा असते. आपल्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेमध्ये सुद्धा आतापर्यंत राष्ट्रवादीचा कारभार पहा आणि ह्या कालावधीमध्ये गेल्या 4 वर्षामध्ये झालेले पायाभूत सुविधा असतील, पायाभूत कामं असतील, ही सुद्धा मोठ्या प्रमाणात झालेली आपल्याला सगळ्यांना दिसते. आणि म्हणून मी या निमित्तानं बाकीच्या प्रचाराच्या संदर्भात नंतर बोलेन, पण आवर्जून एवढं सांगेल की आज भोसरी विधानसभा मतदारसंघाकडे विरोधकांचं जास्त लक्ष आहे. त्यांना सगळ्यांना माहिती आहे की हा भोसरी विधानसभा मतदारसंघ अभेद्य आहे. जेव्हा माझं काही नव्हतं, पहिल्यांदा उभं राहिलो त्यावेळेला इथं सिटिंग आमदारांच्या पेक्षा त्यांच्या वार्डामध्ये जास्त मताची आघाडी करून 27,534 मताची मला आघाडी मिळाली होती. कारण शिवसेना भाजप सगळ्या युतीतल्या कार्यकर्त्यांनी एकत्र काम केलं. दुसऱ्या निवडणुकीमध्ये ह्याच मतदारसंघामधून सर्वाधिक मताधिक्य मला मिळालं ते 85,000च होतं. त्यावेळेला सुद्धा शिवसेना भाजपच्या सगळ्या युतीतल्या कार्यकर्त्यांनी मन लावून जीवतोड काम केलं. आणि ह्या वेळेला सुद्धा मी आवर्जून सांगेल की आज आपले आमदार महेशदादा आपल्या सगळ्यांच्या बरोबर आहेत आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपली विधानसभा आणि लोकसभा लढवताना मला पूर्ण खात्री आहे सर्वाधिक जास्त मताधिक्य मला इथूनच मिळेल याची मी आपल्याला खात्री देतो. मताधिक्य मिळेल म्हणून आपल्याला गप्प बसून चालणार नाही. मगाशी प्रमिलाताईंनी सांगितलं, लोखंडेताईंनी सांगितलं, नुसती हवेवर थांबून चालणार नाही, तर आपल्याला प्रत्यक्ष मैदानावर जाऊन लढाई करावं लागणार आहे. भ्रमत राहून चालणार नाही आणि कुठल्याही परिस्थितीमध्ये आपण गाफील राहू नका. विजय आपलाच आहे. जास्त मतांना आपला विजय होईल, पण तो विजय करण्यासाठी जास्तीत जास्त मेहनत करून घरोघरी आपल्याला पोहोचलं पाहिजे. आपल्या सरकारच्या केलेल्या कामगिरी बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आहेत, बऱ्याचशा आम्हाला राजकारण्यांना सुद्धा बऱ्याचशा गोष्टी माहिती नाही. ह्याच्यावर आपण आमदारांनी काय कामगिरी केली 5 वर्षात, मी काय केलंय, राज्य सरकारचे जे काय अचिव्हमेंट आहेत ह्या लोकांपर्यंत जर पोहोचवल्या तर नक्कीच मी सांगतो आपल्याला सगळा मतदार 100% युतीच्या पाठीमागे उभा राहील एवढंच या ठिकाणी सांगतो. आणि आपण सर्वजण मोठ्या संख्येने तो उपस्थित झाला तर आपलं मनापासून आभार अभिनंदन करून थांबतो. धन्यवाद.